नमस्कार. शासन जी आर या युट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 15% वाढ, शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एबीसूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 15% म्हणजेच कमाल 1500 रुपये पर्यंत वाढ करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 17/10/25 रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी तसेच नक्षलग्रस्त भागात चांगल्या होतकरू व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुकीकरिता मार्गदर्शक तत्त्वे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 6/8/22 नुसार निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर निर्णयातील नमूद तरतुदीनुसार नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या आदिवासी विकास भागात मुख्यालयी असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मूळ वेतनाच्या 15% इतकी कमाल 200 रुपये व कमाल 1500 रुपये दरमहा या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील असे नमूद करण्यात आले आहे. या अनुषंगाने सदर प्रोत्साहन भत्ता 5व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावा अथवा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे अदा करण्यात यावा याबाबत मार्गदर्शन मिळण्याबाबत नागपूर विभाग व कोकण विभाग यांच्याकडून विनंती करण्यात आली होती. या अनुषंगाने आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याबाबत संचालनालयाच्या दिनांक 27/10/20 रोजीच्या पत्रानुसार सूचना दिलेल्या आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 15% वाढ करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.